नमस्कार, मी संतोष दीनदयाल जायस्वाल, प्रभाग क्रमांक 4 ड मध्ये मी उमेदवार म्हणून इथे आपल्या समोर आलेलो आहे। प्रभाग क्रमांक 4 ह्या प्रभागात लोकल इश्यू खूप आहेत। स्लम्सची समस्या आहेत, सोसायटीची समस्या आहेत। आम्ही नगरसेवकसाठी आज आपल्यासमोर डोर टू डोर आपण प्रचारासाठी निघालेलो आहेत। आम्ही प्रचार करताना आम्हाला असे आढळलं की हा जो जीबी रोडची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, ट्रॅफिकची समस्या आहे, खड्डे आहे, त्यावरती स्थानिक जे नगरसेवक आहेत त्यांना लक्ष द्यायला पाहिजे। कुठेतरी त्यांचं लक्ष तिकडे न राहता ते कुठेतरी त्या लोकांना खूप त्रास होत आहे। ज्या लोकांनी निवडून दिले त्या लोकांची भावना तिथपर्यंत पोहोचत नसेल, म्हणून आम्ही ह्यासाठी त्यांच्या सोसायटी आणि जे स्लमचे लोकांना एक बळ मिळाला। सर्वांना माझा नमस्कार। मी नुपूर उमेश अगरवाल। मी एक शिक्षिका आहे आणि मी मानपाड्याची रहिवासी आहे। मी राजकारणात जरी नवीन असली तरी जनसेवेची मला काही नवीन ओळख नाही, कारण माझे पती मिस्टर उमेश अगरवाल हे गेल्या 16-17 वर्षांपासून लोकांसाठी कामं करत आहेत। रस्ते, पाणी, सुरक्षा, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण अशा अनेक विषयांवर त्यांनी प्रत्यक्ष काम केलं आहे आणि लोकांचा विश्वास मिळवला आहे आणि त्या प्रवासाची मी जवळून साक्षीदार आहे। घरातली एक स्त्री, एक आई, एक नागरिक म्हणून मला असं नेहमी वाटत आलं की आपल्या परिसरातल्या समस्या हे समजून घेणं आणि नमस्कार, माझं नाव प्रतीक्षा हरेश्वर डाकी। मी वाघबेलची रहिवासी आहे आणि मी प्रभाग क्रमांक 4 वरून उभी आहे। मी स्टुडंट राहिलेली आहे। मी स्पोर्ट्समध्ये खेळली आहे आणि मी आता जॉब करत होते। तर हे सर्व एक्सपिरियन्स घेऊन जशी मी बघते, माझे परिवार हमेशा समाजसेवामध्ये इन्वॉल्व झालेले आहेत आणि मला असं वाटतं की मी दुसऱ्यांना ब्लेम नाही करू शकत का माझ्या नगरसेवकांनी हे काम केला, हे काम नाही केला। ही रिस्पॉन्सिबिलिटी माझ्या लोकांसाठी मला घ्यायची आहे, म्हणून मी निवडणुकीमध्ये आली आहे। तर मला असं पाहिजे का जे पण बेसिक मूलभूत गरजा असतात एका नगरसेवकची, जे त्यांनी केली पाहिजे आपल्या लोकांसाठी, ते कोणी केला नाही केला मला त्याच्याने फरक नाही पडत, पण मला समोर यायचं आहे आणि मला ती रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आहे आणि माझी लोकांची पूर्ण करायची आहे। नमस्कार, माझं नाव सुनंद शशिकांत कालगुडे आहे। प्रभाग क्रमांक 4 क मध्ये मी धर्मवर नगरची राहणारी आहे। माझे पती शशिकांत गणपत कालगुडे हे शाखा प्रमुख आहेत। त्यांनी अनेक कामं सगळे लोकांची केलेली आहेत। कुठे पाण्याचे, सगळं रस्त्याचे वगैरे सगळ्यांची, कधी मध्यरात्री कधी पण फोन येऊ दे ते मध्यरात्री उठून ते कामासाठी धावत गेलेले आहेत। पण आम्ही बोलतो आहे ते पण करत होते कामं, म्हणून मी पण करणार असे मी आशा रखतो।